नमस्कार, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात आपण क्रिकेटचे बॅट आणि बॉल कसे बनवायचे ते पाहणार आहे। बॉल बनवण्यासाठी इथे मी 4 प्लाय मरून कलरची थ्रेड वापरत आहे आणि त्यावरचे स्टिचेस दाखवण्यासाठी आपल्याला हॉबी इंडियाचा क्रोशे थ्रेड वापरायचा आहे। इथे मी व्हाईट कलरचा थ्रेड वापरलेला आहे। यानंतर बॅट बनवण्यासाठी आपल्याला 4 प्लाय क्रोशे थ्रेड्स वापरायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला क्रीम कलर आणि ब्लॅक कलर वापरायचा आहे बॅट तयार करण्यासाठी। तर सर्वप्रथम आपण बॉल तयार करून घेऊयात। 1.8 mm चा क्रोशे हुक मी इथे वापरणार आहे। पहिले आपल्याला रेड कलरच्या थ्रेडची मॅजिक रिंग बनवायची आहे। त्यासाठी बोटावर 3 वेळा वेढे घ्यायचे आणि यानंतर पहिल्या 2 वेढ्यातून तिसरा वेढा बाहेर काढायचा। यानंतर एक चेन विणायची आणि आता बोटामधून या रिंग बाहेर काढायच्या। आता आपल्याला या रिंगमध्ये एकूण 5 सिंगल क्रोशे विणायचे। यानंतर ही रिंग मी क्लोज करून घेते। इथे माझा पहिला राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे। दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला डायरेक्टली सिंगल क्रोशे विणायला सुरुवात करायची आहे। इथे कुठेही स्लिप स्टिच आपल्याला विणायचं नाही आहे। तर दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला आपण नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे विणतो। असंच आणखी पुढच्या 4 स्टिचेसमध्ये मी प्रत्येकी 2 सिंगल क्रोशे विणणार आहे। अशा प्रकारे दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एकूण 10 सिंगल क्रोशे मिळतात। आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एका स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे असा पॅटर्न 5 वेळा रिपीट करायचा आहे। तर इथे पहिल्या स्टिचमध्ये मी 1 सिंगल क्रोशे विणते आणि यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे। असंच आणखी 4 वेळा मी इथे विणून घेणार आहे। या ठिकाणी माझा तिसरा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे। तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला एकूण 15 सिंगल क्रोशे मिळतात। आता चौथ्या राऊंडला आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशे विणायचं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला 15 सिंगल क्रोशे मिळणार आहेत। तर टोटल 15 सिंगल क्रोशे इथे मी विणून घेते। या ठिकाणी माझे चौथ्या राऊंडचे 15 स्टिचेस विणून झालेले आहेत। आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि एक चेन विणून हा थ्रेड इथे कट करून घ्यायचा आहे। तर हा आपला इथे हाफ सर्कल तयार झाला।
असाच आणखी एक हाफ सर्कल मी इथे तयार करून घेणार आहे। या ठिकाणी मी दुसरा हाफ सर्कल विणून घेतलेला आहे आणि थोडासा थ्रेड इथे मी शिवण्यासाठी शिल्लक ठेवलेला आहे। आता आपल्याला हे दोन्ही हाफ सर्कल एकत्र पकडायचे आहेत। हा थ्रेड मी आतल्या साईडला पकडते आणि दुसरा जो सर्कल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बरोबर नॉट जवळ जुळवून घ्यायचं आहे। यानंतर नीडलच्या मदतीने आपल्याला हे दोन्ही स्टिचेस एकत्र पकडायचे आणि अशा पद्धतीने शिवणकाम करत जायचे। त्या ठिकाणी शेवटचे 2-3 स्टिचेस आता शिल्लक राहिलेले आहेत। आता या पॉइंटला आपल्याला यामध्ये कापूस भरून घ्यायचा आहे। पुन्हा उरलेले स्टिचेस आहेत ते आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत। आता इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आणि ही नॉट आत जाण्यासाठी मी बॉलमध्ये सुई इन्सर्ट करते आणि अशा पद्धतीने ओढून घेते। आता एक्स्ट्राचा थ्रेड कट करायचा। तर अशा प्रकारे एकदम छान असा बॉल इथे तयार झालेला आहे। आता व्हाईट कलरच्या थ्रेडने आपल्याला स्टिचेसचं डिटेलिंग द्यायचं आहे। या ठिकाणी आता व्हाईट कलरच्या थ्रेडने आपल्याला जे शिवणकाम केलं होतं त्याच्या बाजूला बॉर्डर द्यायची आहे। तर इथे कुठल्याही स्टिचमध्ये सुई इन्सर्ट करून घ्यायचे। या थ्रेडचं मी मागचं एंड गाठ न मारता लूज सोडलेलं आहे। ज्यावेळी आपले स्टिचिंग कंप्लीट होईल त्यावेळी आपण दुसरा एंड याच्याबरोबर गाठ मारून आतमध्ये इन्सर्ट करणार आहे। तर अशा पद्धतीने सिंपल स्टिचेस आपल्याला इथे शिवत जायचे। इथे आता शेवटपर्यंत बॉर्डर करून घेतल्यानंतर मी बॉलच्या दुसऱ्या साईडला सुद्धा इथे बॉर्डर करणार आहे। तर सुई मी या साईडने बाहेर काढलेली आहे। अशा प्रकारे इथे आपला छानसा बॉल तयार झालेला आहे। आता आपण बॅट कशी तयार करायची ते पाहूया। बॅट तयार करण्यासाठी क्रीम कलरच्या थ्रेडची मी स्लिप नॉट घालते
यानंतर आपल्याला एकूण 20 चेन विणून घ्यायचे आहेत. इथे आता 3 चेन स्किप करून चौथ्या चेनमध्ये मी एक डबल क्रोशे विणते. यानंतरच्या पुढच्या प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणत जायचे. इथे मी एकूण 16 चेन्समध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणलेला आहे आणि सुरुवातीच्या ज्या 3 चेन होत्या तो आपला 17वा डबल क्रोशे आहे. आता यानंतर शेवटची एक चेन आहे त्यामध्ये मी 2 डबल क्रोशे विणते. यानंतर एक चेन, यानंतर सेम ठिकाणी 3 डबल क्रोशे, पुन्हा एक चेन आणि सेम ठिकाणी 2 डबल क्रोशे. आता आपल्याला चेनच्या ऑपोजिट साईडला विणकाम करायचं आहे. या साईडला आपण डबल क्रोशे विणलेले आहेत तसे आता या साईडला विणायचे आहेत. तर इथे प्रत्येक स्टिचच्या समोर आपला एक डबल क्रोशे येणार आहे. अशा प्रकारे या साईडला सुद्धा आपले एकूण 17 डबल क्रोशे येणार आहेत. या ठिकाणी मी शेवटपर्यंत डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे एक चेन विणायची आहे आणि हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे. तर इथे ही बॅटची एक बाजू आपण पूर्ण करून घेतली आहे. सेम अशीच आणखी एक बाजू मी इथे ऑलरेडी तयार करून ठेवलेली आहे. आता इथे क्रीम कलरच्या थ्रेडची मी पुन्हा स्लिप नॉट घालणार आहे आणि आता कोणतीही एक साईड घेऊन आपल्याला ही मध्ये फोल्ड करून घ्यायची आणि या ठिकाणी हा थ्रेड मी अटॅच करून घेते. आता अशा पद्धतीने फोल्ड करूनच आपल्याला हुक इन्सर्ट करायचे आहे आणि सिंगल क्रोशे विणायचे आहेत. अशा प्रकारे हे 17 डबल क्रोशे होते. त्या भागात मी सिंगल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आता हा जो गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशे विणायचे. तर इथे आपण 2 डबल क्रोशे, एक चेन, 3 डबल क्रोशे, एक चेन आणि 2 डबल क्रोशे असं विणकाम केलं होतं. तर यातला जो पहिला स्टिच आहे त्याला आपण
अशा पद्धतीने वरच्या साईडला आणून इथे सिंगल क्रोशे विणायचं आहे. पूर्ण हा जो डबल क्रोशे आहे तिथे आपण 3 सिंगल क्रोशे विणणार आहे. आता यानंतर हे जे स्टिच आहेत त्यामध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे विणत जायचे. एक स्टिच, एक चेनचा गॅप, त्यानंतर 3 स्टिचेस, पुन्हा एक चेनचा गॅप आणि एक स्टिच. आता पुन्हा हा जो शेवटचा स्टिच आहे त्यामध्ये पुन्हा आपण सिंगल क्रोशे विणणार आहे. हा डबल क्रोशे आहे त्यामध्ये आपण 3 सिंगल क्रोशे विणणार आहे. आता इथे मध्यभागी ज्या ठिकाणी आपलं डबल क्रोशेच्या पार्टचं विणकाम कंप्लीट झालं होतं तिथे स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून इथे थ्रेड कट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता या विणकामाला अशा पद्धतीने टेक्स्चर आलेलं आहे. तर ही आपली बॅटची मागची बाजू असणार आहे आणि हा जो फ्लॅट सरफेस आहे ती पुढची बाजू असणार आहे. तर आता हे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला पुन्हा स्लिप स्टिचने एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर पुन्हा एकदा मी इथे स्लिप नॉट घालते आणि इथे हा जो पहिला स्टिच आहे दोन्ही साईडचा तिथे मी हा थ्रेड जॉईन करून घेते. दोन्ही साईड मी एकत्र हुकमध्ये पकडलेले आहेत आणि अशा पद्धतीने ओढून इथे एक चेन विणायचे. आता दोन्ही स्टिचेस एकमेकांवर पकडून आपल्याला स्लिप स्टिच घालत जायचं. अशा प्रकारे शेवटपर्यंत मी इथे स्लिप स्टिचेस घालत जाणार आहे आणि हे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घेणार आहे. इथे मी शेवटपर्यंत स्लिप स्टिचेस घातलेले आहेत आणि दोन्ही पार्ट्स एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता सिंगल क्रोशे विणल्यामुळे बॅटला मागच्या साईडला एक टेक्स्चर मिळालेलं आहे. आता इथे आपला थोडासा थ्रेड शिल्लक ठेवायचा आहे. हँडल शिवण्यासाठी आपल्याला या थ्रेडची गरज लागणार आहे, त्यामुळे थोड्या अंतरावर मी इथे हा थ्रेड कट करून घेते. आता यानंतर आपल्याला यामध्ये कापूस स्टफ करून घ्यायचा आहे. आता हँडल तयार करण्यासाठी आपल्याला ब्लॅक कलरच्या थ्रेडची स्लिप नॉट घालायची. यानंतर मी इथे 2 चेन विणणार आहे आणि पहिल्या चेनमध्ये आता आपल्याला 5 सिंगल क्रोशे विणायचे.
दुसऱ्या राऊंडसाठी आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे विणायचं आहे। इथेही स्लिप स्टिच न घालता मी विणकाम कंटिन्यू करते। तर अशा 5 सिंगल क्रोशेच्या आणखी 5 लाईन मी इथे विणून घेणार आहे। या ठिकाणी मी 5 सिंगल क्रोशेच्या 5 लाईन विणून घेतलेल्या आहेत। टोटल आपल्या इथे 6 लाईन्स होतात। आता आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून हा थ्रेड कट करून घ्यायचा आहे। इथे मी थ्रेड कट करून आतमध्ये इन्सर्ट करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये कापूस स्टफ करून घ्यायचा आहे। आता यानंतर आपण बॅटला हे हँडल जोडून घेणार आहे। अशा प्रकारे वरच्या बाजूला हँडल इन्सर्ट करून आपल्याला हा जो शिल्लक ठेवलेला धागा होता त्याने इथे स्टिच करत जायचं। अशा प्रकारे छान असा बॅट आणि बॉल मी इथे तयार केलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।